नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये पोस्टाची वेकन्सीमध्ये सेकंड लिस्ट लागलेली आहे. त्यासाठी तुम्हाला GDS ग्रामीण डाक सेवक इंग्लिश च्या वेबसाईटवरती यायचं आहे. तुम्ही तो वरती वाचू शकता. GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2024 जुलै 2024साठी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी सेकंडरी लिस्ट मित्रांनो लागलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. सेकंडरी लिस्टमध्ये इथे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे मित्रांनो. सेकंडरी लिस्ट इथे तुम्ही पाहू शकता. ते सेकंडरी लिस्टमध्ये तुम्हाला सर्व काही मित्रांनो दिसून येईल. इथे 2023चे विंडो करेक्शनसुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो. इथे 2023साठी विंडो करेक्शन ही तुम्हाला मित्रांनो त्यांनी दाखवलेले आहे. त्याप्रमाणे तुम्ही पाहून घेऊ शकता मित्रांनो. GDS ऑनलाईन एंगेजमेंट 2024साठी ज्यांनी फॉर्म होते त्यांच्या फर्स्ट लिस्टमध्ये नाव लागले नाही त्या मित्रांनी सेकंड लिस्टमध्ये आपलं नाव मित्रांनो चेक करायचं आहे. राईट. तर तुम्ही इथे पाहू शकता GDS ऑनलाईन एंगेजमेंटमध्ये जायचं मित्रांनो. ऑनलाईन एंगेजमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपलं राज्य निवडायचं आहे. राज्य महाराष्ट्र निवडल्यानंतर सप्लिमेंटरी लिस्ट 2मध्ये जायचं आहे मित्रांनो. सप्लिमेंटरी लिस्टमध्ये 2मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल. पण त्याआधी तुम्ही पाहून घ्या की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे मित्रांनो. त्या फॉर्म भरलेल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्मसाठी अप्लाय केलेला आहे तो एकदम व्यवस्थित तुमचा रजिस्ट्रेशन नंबर वरती दिलेला आहे पहा. रजिस्ट्रेशन नंबर आणि तुम्ही जो रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे तो व्यवस्थित मित्रांनो तुमच्या पेजवरती एका लिहून ठेवायचा आहे. जेणेकरून तुम्हाला पुढच्या योजनेच्या कामी तुम्हाला नोकरीच्या कामी येईल आणि तो तुम्ही इथे पाहू शकता. मग सप्लिमेंटरी लिस्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो डाउनलोड म्हणून ऑप्शन येईल. डाउनलोड ऑप्शन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे ही लिस्ट यादी डाउनलोड होईल आणि त्या यादीमध्ये तुम्हाला तुमचं कसं नाव चेक करायचं आहे तेही मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही त्या यादीतून तुमचे नाव कोणत्या पद्धतीने चेक करायचं आहे, कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते सुद्धा पाहू शकता. महाराष्ट्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट 2024 सर्कलमध्ये लिस्ट 2 क्रमांकाची लिस्ट आहे. ह्याच्या आधी 1 क्रमांकाची लिस्ट लागली होती. त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांची नावे आली होती. ज्यांनी आता फॉर्म भरले आहेत त्यांच्या माहितीनुसार तुम्ही पाहू शकता इथे हायेस्ट कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. कारण 96, 96, 96 आणि 94, 97, 90 अशा प्रकारे जे मार्क घेणारे विद्यार्थी आहेत ते निश्चितच बोर्डमध्ये टॉपर असतील मित्रांनो. आणि मेरिट खूप खूप म्हणजे वरती लागलेलं आहे मित्रांनो. सर्वसामान्य विद्यार्थी 70-80च्या मधील विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला इथे कोणतीही फॉर्म भरून मित्रांनो फायदा झालेला नाही आहे मित्रांनो. ते तुम्ही बघता अमरावती डिव्हिजनचा हायेस्ट कट ऑफ 97 मित्रांनो गेलेला आहे. 97 या कट ऑफच्या ह्याच्यानुसार आणि कमीत कमी मित्रांनो त्याला 92 मार्क पडले पाहिजेत तर तो कुठे त्या घासाघाशींमध्ये येईल. बरोबर आहे. त्यानंतर अहमदनगर डिस्ट्रिक्टचे 96 सर्वात हायेस्ट मित्रांनो कट ऑफ गेलेला आहे. पाहू शकता इथं ज्या विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरले आहेत त्यांनी आपला इथे तुम्हाला 12 अंकी इथे तुम्हाला 24, 64, 46, 92 F59 ED3 असा प्रकारे तुम्हाला काय दिलेलं आहे त्यांनी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे. तो रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या वरती सर्चिंगमध्ये टाकल्यानंतर तुमचा खरोखरच नाव लागले असेल तर तुम्ही ह्या मित्रांनो जाहिरातीमध्ये बसू शकता आणि घरबसल्या सरकारी नोकरी मित्रांनो तुम्हाला मिळू शकते. जेणेकरून फक्त 4 तास काम असतं असं मित्रांनो माझ्या मित्राकडून समजले मला की 4 तास फक्त काम असतं आणि बाकीचं तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता मित्रांनो. आता कोल्हापूरचा सुद्धा OBCचा कट ऑफ जवळपास मित्रांनो 95.16 विद्यार्थी मित्रांनो 2 मित्रांचे सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. 95 आणि 95च्या ह्याला 2 मित्रांचं सिलेक्शन झाले तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो. त्यानंतर 95, 95, 94, 95 अशा मित्रांचं सिलेक्शन झाले. बाकी कोणाचं सिलेक्शन होईना मित्रांनो. म्हणून फॉर्म भरताना आपण गुणवत्ता बघूनच मित्रांनो फॉर्म भरायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता उस्मानाबाद जिल्ह्यातील, पालघर जिल्ह्यातील मित्रांनो सर्व काही इथे लिस्ट जाहीर केलेली आहे त्यांनी. रत्नागिरी डिव्हिजनमध्ये तुम्ही पाहू शकता जवळपास 93च्या वरतीच रत्नागिरी डिव्हिजनचं पाठीमागच्या वेळी पण मित्रांनो थोडा म्हणजे मीडियम कट ऑफ लागलेला होता. आत्तासुद्धा खूप म्हणजे मीडियम प्रमाणात कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. रत्नागिरी, रायगड
इथे पाहू शकता रत्नागिरी रायगड तुम्ही भरताय ना, त्या इथून पुढे जरी फॉर्म भरला तरी सुद्धा रायगड डिव्हिजनमध्ये टाकू शकताय. रत्नागिरी, रायगड, सांगलीचा सुद्धा मित्रांनो खूप वरती गेलेला आहे मित्रांनो. साताऱ्याचा सुद्धा मित्रांनो कट ऑफ हाय गेलेला आहे. श्रीरामपूरचा सुद्धा मित्रांनो कट ऑफ हाय गेलेला आहे, तिथून पाहू शकता. सोलापूरचा सुद्धा मित्रांनो 96, 95, 96, 95 असंच आहे. वर्ध्याचा सुद्धा मित्रांनो कट ऑफ हाय गेलेला आहे, कारण जिथे जिथं URच्या जोडीला UBC जुळतंय त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात कट ऑफ मित्रांनो लागलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता 95. ज्या विद्यार्थ्यांना 95 मार्क घेतले असेल तो निश्चितच इथे मित्रांनो सिलेक्ट होईल. इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो भरपूर प्रमाणात वेकन्सी निघाले ते मित्रांनो. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.